आमच्यासाठी काय केलं? हा प्रश्न 16-17 वर्षाची पोरं चटकपटक बोलायला लागली की विचारतात आई बापाला. तो संबंध सुद्धा टिकत नाही जन्मजात. मग दुसरा संबंध आहे प्रस्थापित संबंध, निर्माण केलेला संबंध, नातं निर्माण केलेलं, मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेला चुलता, मानलेला मामा, सगळं मानलेली नाती सुद्धा परिस्थितीनुसार तुटू शकतात. पण या जगामध्ये असा एक संबंध आहे, असं एक नातं आहे की जे कधीच तुटू शकत नाही, जे जीवाचं देवाशी असलेलं नातं. त्याला भगवंत गीतेमध्ये सांगतात जीवभूत सनातन, एक सनातन संबंध आहे. अनादी काळापासून असलेला जीवाचा आणि देहाचा संबंध, देवाचा संबंध. मग तो देव जसा आहे ना तसा जीव असला पाहिजे. आमचा प्रवास, या जीवाचा प्रवास देवत्वाच्या दिशेने झाला पाहिजे. कसा होईल तो प्रवास? मी रस्त्याने चालले होते बरं का, आणि छानपैकी गणपती बाप्पाच्या मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं. मूर्तिकार मूर्ती घडवत होता. ओबडधोबड टोकेरीत पडलेले ते दगड होते आणि माझं एका दगडाकडे लक्ष गेलं. मी त्या मूर्तिकाराला विचारलं, म्हणलं की बाबा, इतक्या ओबडधोबड टोकेरी दगडातनं तुम्ही एवढी सुंदर मूर्ती माझ्या बाप्पाची घडवताच कशी? माझा आपला बावळटासारखा प्रश्न होता. तो म्हणाला, ताई तुमच्या शब्दात सांगू का? म्हटलं सांगा. तो म्हणाला, या दगडामध्ये आधीच मूर्ती होती. या नीट ऐका लक्ष देऊन, या दगडामध्ये आधीच मूर्ती होती, फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढला. आतमध्ये देवत्व आहे तेच आहे की नाही? छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. देवत्वाचा प्रवास मनुष्यत्वाकडून व्हायचा असेल ना, तर माझ्या डोक्यात त्यावेळी प्रकाश पडला की खरंच आहे गड्या, आपल्या जीवनातला सुद्धा नको असलेला भाग काढला की आतमध्ये देवत्वच आहे. नको असलेला कितीतरी भाग ओझं घेऊन आम्ही वावरतो. भगवंतांनी देह दिला, त्या देहामध्ये मन आणि बुद्धी सारखी साधनं दिली की जी बुद्धी आम्हाला कुठं घेऊन जाते. बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही, शिवराजे सकल सिद्धी, ती बुद्धी आम्हाला त्या केशी राजापर्यंत घेऊन जाते बघा. पण ही बुद्धी आम्ही नको त्या ठिकाणी खर्च करतो. मागे कुणाकडून तरी ऐकलं, हा जो मेंदू आहे याच्यामध्ये आपली बुद्धी आहे, काम देते. काहींची काम देतच नाही. काहींना असं वाटतं इथं येऊन बसावं, काहींची बुद्धी त्याला सहाय्यभूत होत नाही, ती येतच नाहीत पावलं इकडे. ती यावेळी नको तिकडे जातील अजून, नाही का? पण हे खरंच डस्टबिन आहे का हो आमचं? हे नाही ना. किती घाण भरली आम्ही याच्यामध्ये, विकल्पांची, विकारांची. याची अडवीन, त्याची जिरवीन, तुला बघून घेईन. 25 वर्षापूर्वी अमक्या अमक्या लग्नात अमक्या अमकीनं मला 250 रुपयाची हलकी साडी दिली काय? बघते माझ्या पोराच्या 25 वर्षाचं दुखणं जपून ठेवतो आम्ही. इथं काय करायचं या सगळ्याचं? त्यामुळे ही सगळी घाण बाजूला व्हावी, हृदय स्वच्छ व्हावं. आणि या मंडपात आल्यानंतर देह इतका शुद्ध स्वच्छ व्हावा, पाय चौरंग झाले पाहिजेत, हात बिल्वपत्र झालं पाहिजे, डोळे समया झाल्या पाहिजेत आणि हृदय गाभारा बनला पाहिजे. भगवंत येतो हृदयात, भगवंत येतो. आज माझ्या महिला वर्गासाठी अजून एकदा अशाच टाळ्या चालू ठेवा, कारण आज 1.25 लाख तुळशीदलाचं अर्पण महिला वर्गाने केलंय, बरोबर ना? भगवान गोपाल कृष्णांच्या चरणारविंदी इतकं गोड दिवस, इतकी गोड सेवा आपण सगळ्यांनी केली आहे. इथं आल्यानंतर हेच घडतं, हेच घडतं. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो. तुमचा माझा उद्धार होण्याचा मार्ग एकमेव संत आम्हाला सांगतात. पण तो मार्ग नेमका कसा, कुठल्या मार्गाने झाला पाहिजे, कशावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि नेमका वियोग भगवंताचा कसा असला पाहिजे, हे आम्हाला प्रतिपादित करत असताना, हा सिद्धांत पटवून देताना तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात दृष्टांत देतात. गोड जीव
जीवना संगे. आपण जागे आहेत ना, सगळे जागे आहेत ना. म्हणजे तो आपला काही अपराध नसतो. ते कीर्तनाची भूमी आणि तो गुण आहे इथल्या जागेचा. जसा देव कीर्तनात असतो तशी ती बया सुद्धा असते. देव त्याच्या भक्तांना शोधतो, ती त्याच्या भक्तांना शोधते, नाही का. सगळे जागे राहा बरं का. कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो त्याला पुढचा जन्म अजगराचा मिळतो. नंतर म्हणू नका, आधी का नाही सांगायचं आम्हाला. आणि त्याच्या शेजारी जो कोणी बसलाय त्याला तो जरी जागा असला तरी त्याला पुढचा जन्म बेडकाचा आहे. बघा बाबा, तुमच्या रिस्कवर, तुमच्या जबाबदारीवर. सगळे जागे राहा, मस्त फ्रेश चेहरे ठेवा, रिलॅक्स राहा. आणि जो हसत नाही तो कोण ठरतो माहितीये का? पांडुरंग शास्त्री आठवल्यांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला होता. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दादा म्हणायचे लोक त्यांना. म्हणाले, दादा ज्ञानी कुणाला म्हणायचं हो? ज्ञानी. शास्त्रीजी म्हणाले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो की नाही, तो ओळखायचा ज्ञानी. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, हसायचं नाही, बोलायचं नाही. महाराज म्हणले, असल्यांचा संगच मला नको. नको नको देवा तार्किकांचा संग. त्यामुळे संग करायचा असेल तर साधी भोळी भाविकता बरी, साधी भोळी सज्जनता बरी. साधा भोळा भाव परमेश्वराला खूप आवडतो. ऐका, जीव जिती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. भगवान संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांनी फार सुंदर दृष्टांत आम्हाला दिला. जीवनम सर्व भूतेषु, हे गीतेचं तत्वज्ञान आहे. सगळ्या जीवाचं जर काही जीवन असेल तर भगवंत आहे. तुमच्या माझ्या हृदयामध्ये, शरीरामध्ये चैतन्य रूपाने भगवंत वास करू नये. बरोबर आहे, हे मान्य. देव आहे. कुठं आहे देव? देव आपणात आहे, शिर झुकवोनी पाहे. तुझ्या माझ्या जडा देही देव वारोनी यारा आहे. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाला. देव चोरून नेला अशी कोणाची पुण्याई. देव देवाऱ्यात देव नाही देवाला. देव देवाऱ्यात नाही, देव मूर्तीत नामावे. अहो, तो मूर्तीत नाही असं नाही म्हटलं, तो मावत नाही. कुठे कुठे आहे तो? त्याचं व्यापकत्व केवढं मोठं आहे. जीवनम सर्व भूतेषु, देव आहे म्हणून तर सगळा व्यवहार चाललाय. बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे, तुम्ही देवाला किंवा नका करू, त्याचं तुम्ही स्मरण करू किंवा नका करू, करा किंवा नका करू, याचं तरी स्मरण ठेवा. अजून सांगू का? आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळावं लागतं. आपल्याला काहीच कळत नाही हे कळावं लागतं. आणि हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? शब्दच्छल करण्याचा माझा हेतू नाही, आपल्या सगळ्यांचा गोंधळ उडवण्याचा तर अजिबातच नाही. पण गमतीचा भाग सोडून द्या. मला सांगायचं इतकंच की बाबा महाराज म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी आपल्याला मानलं एवढं लक्षात ठेवूया. आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. बोलवा मुलीला, बोलवा मुलगा तिकडे फॉरेनला आहे, तो येईपर्यंत थांबा लवकर, नाही का. गर्दी जमते, पण तोच सगळ्या जीवाचं जीवन आहे. जीव जिती जीवना संगे. जीवाला जगण्याकरता काय लागतं? म्हणाले जीवन. ते जीवन भगवंत तर आहेच. वस्तुतः व्यवहारामध्ये आपण पाहिलं तर जीवन या शब्दाचा अर्थ आहे पाणी. पाण्याशिवाय जीवन नाही, माणूस जगू शकत नाही. जीवाला जगण्याकरता पाण्याची आवश्यकता आहे. पण पाण्याशिवाय आम्ही एखादा दिवस राहू शकतो का? अहो, राहू शकतो की. फार तर तहानेने घसा कोरडा पडेल, पण काही वेळ तर आपण पाण्याशिवाय राहू शकतो की नाही. आता आम्ही मंडळी आहोतच ना 2 तास, आपण सगळे पाण्याशिवाय राहू शकतो आपण. जीव जिती जीवना संगे. प्राण्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर असे कितीतरी प्राणी आहेत की जे 3-3, 6-6 महिने पाणी पित नाही. प्राणीशास्त्र सांगतं, उंट नावाचा प्राणी 3 महिने पाणी नसलं तरी त्याला चालतो. उंदीर सुद्धा असंच आहे बरं, पाणी नसलं तरी त्याला चालतं. आपण करा अभ्यास घरी गेल्यावर त्याचा डिटेल, नाही का. पण एखाद्या वेळी हा जीव त्या जीवनाशिवाय राहू शकतो. पण उदाहरण देतात तुकोबराय, मत्स्या मरण त्या वियोगे. मासा हा असा जीव आहे की तो पाण्याशिवाय राहू शकत
नाही. तुकोबरायांनी प्रमाण दिली, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मग तो मासा त्या पाण्याचा जसा वियोग सहन त्याला होत नाही, तो त्या क्षणी गतप्राण होतो, तडफडतो. तशी आमची तडफड देवासाठी असली पाहिजे, हा सिद्धांत आहे. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू एकाने त्यांना विचारलं, म्हणाले मला पण देवाला बघायचंय, दाखवाल का? म्हणाले चल तुला नेतो. कलकत्त्याला गंगेचा प्रवाह आहे, गंगेच्या काठी त्याला नेलं, गंगेमध्ये त्याला नेलं आतमध्ये त्या शिष्याला. त्याची अशी मान धरली आणि पाण्यात बुडवून ठेवलं त्याला. बराच वेळ ती मान नाकातोंडात पाणी गेलं आणि तो विवळला, कळवळला. गुरुजी ठाकूर मला मारता की काय? म्हणाले माझ्या नाकातोंडात पाणी जाते, गुदमरलोय मी. बराच वेळाने हात काढला आणि म्हणाले प्राणासाठी जितका तळमळलास, श्वासासाठी जितका गुदमरलास ना, तेवढा देवासाठी जेव्हा तळमळशील तेव्हा देव भेटेल. देव असाच नाही भेटणार, तुम्ही हाक मारली की देव येईल, एवढा देव सोपा नाही. किती तळमळ असावी लागेल. माझ्या ज्ञानोबा माऊलींनी विरह व्यक्त केला. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. नको रे देवा, तुझा वियोग नको मला, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. रडतो का कधी देवासाठी? देवाच्या आठवणीने कधी रडतो का? आणि खरं सांगू, प्रपंचातली वेदना आम्हाला देवाकडे घेऊन जाते. माझं वाक्य परत ऐका, वेदना देवाची आठवण करून देते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. महाराज म्हणायचे प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता ठरत असते. विठ्ठल सगळं छान असल्यानंतर आम्हाला देव आठवत नाही, देव आठवत नाही. जीवाचा आणि देवाचा संबंध असा असावा. नामदेव महाराजांनी तो संबंध सांगितलाय. तू अवकाश मी भूमिका. नामदेव महाराजांचा अभंग आहे. तू पिंगली शाळुका, तू समुद्र मी द्वारका, स्वये दोन्ही स्वये दोन्ही स्वये दोन्ही स्वये दोन्ही. तू अवकाश मी भूमिका, तू अवकाश मी भूमिका, काय सांगायचं? तू चांद मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी. काय नातं जोडले. तू कृष्ण मी रुक्मिणी, तू कृष्ण मी रुक्मिणी, सवे दोन्ही. इतका विलक्षण संबंध नामदेव महाराज सांगतात भगवंताशी. नामा म्हणे पुरुषोत्तमा, नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये भुललो तुझिया प्रेमा. मी कुडी तू आत्मा, मी कुडी तू आत्मा, स्वये दोन्ही. इतका अद्वैताचा अनुभव संतांनी घेतला, तो तुम्हाला मला आला पाहिजे. एखादा मासा जसा पाण्याच्या वियोगाने तळमळतो, तसा भक्त देवाच्या वियोगाने तळमळला पाहिजे. कशी तळमळ? नारद भक्तिसूत्र, देवर्षी नारद सूत्र लिहितात. तदर्पिता अखिलाचारता, तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. थोडा जरी विरह भगवंताचा झाला ना, तरी गोपींसारखं तळमळ. काय होती गोपींची तळमळ? ज्यावेळी उद्धवानी भगवंतांना रडताना पाहिलं, देवा रडतोस काय त्यांच्या आठवणीने? अरे सगळं आहे इथं द्वारकेमध्ये, तरी तू रडतोस. भगवंत म्हणतात आता हीच वेळ आहे, याला भक्ती कशी श्रेष्ठ आहे आणि भाव कसा श्रेष्ठ आहे हे समजून देण्याची. पाठवलं ना तिकडे गवळणींकडे. आणि काय घडलं? गवळणींच्याकडे उद्धव आल्यानंतर उद्धवच 6 महिने तिथं राहिले. आले होते ज्ञान द्यायला, पण भक्तीचा प्रसाद घेऊन गेले ना. गोपींची भक्ती पाहिली, विरह पाहिला, भाव पाहिला, आणि मग कळलं जीव जिती जीवना संगे, मत्स्या वियोग मत्स्या मरण त्या वियोगे. तसं आमचं होता कामा नये.
भगवंताचा सतत सहवास, सतत आठवण असली पाहिजे. आम्हाला असते का? खरं सांगायचं नाही. संकट आलं की आम्हाला देव आठवतो, आम्हाला एरवी देव आठवत नाही. ठीक आहे ना, म्हणाले पडता जड भारी दासी आठवावा हरी. संकटात तरी त्याचं स्मरण आर्ततेने व्हावं ही अनेकांची अपेक्षा आहे. आम्ही धूर्त आहोत त्या बाबतीमध्ये की आम्ही संकट आलं की देव आठवतो, आम्हाला एरवी देव आठवत नाही. पण असा भगवंत तुमच्या माझ्या जवळ यावा अशी सांगड बांधावी भक्तीची की बस आमची ही भवसागराची नाव आहे ना ती अशी तरुण जाईल सहज सुलभ पद्धतीने. संतांनी ते मार्ग वेळोवेळी आम्हाला सांगितलेत. जनाबाईंनी काय करावं? प्रपंच सुंदर, प्रपंचातली सगळी कामं, हातात काम मुखात नाम अखंडपणे चालू आहे. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. सकाळी उठल्याबरोबर नामदेव महाराजांच्या घरातल्या 14 माणसांचे दळण जनाबाईंनी दळावं जात्यावर, सुंदर आवाजामध्ये ओवी गावी. आता पुण्यामध्ये ओवी सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती पण जातं नसतं. म्हणून परवा कॉलेजच्या एका माझ्या मैत्रिणीने मला विचारलं, बाई ग जातं मी बघितलंच नाही. म्हणलं खरंच नाही बघितलं. ते जात्यावर कसं बसायचं असतं? म्हणलं जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, खणखणीत आवाजामध्ये मस्त ओवी गायची. म्हणली मला ओवी येत नाही आणि जरी आली तरी जातं नाही. म्हणलं मिक्सरवर म्हण. मिक्सरवर म्हणता येते ना. ज्याला पूर्वजांचं शहाणपण शिकायचंच आहे तो कसाही शिकेल, कसाही शिकेल. त्यामुळे भाव अंतःकरणात असावा आणि ज्याचा जसा भाव आहे ना तसा त्याचा देव आहे. अभंगाचं दुसरं जयाची ती जैसा भाव, जयाची ती जैसा भाव, वाजवा टाळ्या वाजवा खणखणीत. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. शास्त्रकारांनी सुभाषित लिहिली. काष्ठेन विद्यते देवो न पाषाणेन मृण्मये. भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम्. भावेन देवं कलया नरेन्द्रं धनेन कान्ता कपटेन शत्रुं सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती. बोलू नये. भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. बघा, भाव हा भक्तीचा आत्मा आहे. सगळं आहे हृदयामध्ये. पण समोर असलेल्या चिंतामणी भगवंताकडे पाहताना ती फक्त पाषाणाची मूर्ती नसून तिथे माझा मंगलमूर्ती आहे.
ही भावना मनामध्ये दृढ असणं गरजेचं आहे. म्हणून तर आपण गणपतीचा आगमन करतो, प्रतिष्ठापना करतो आणि विसर्जन करतो. हे शब्द आहेत आपले. आपण म्हणतो गणपती बसवला आणि गणपती बस. पण काय करतात आमचे गुरुजी? अस्मिन् पूगी फले महागणपतीं संगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. हे भगवंता, तू तुझ्या शस्त्रांसह, तुझ्या शक्तींसह, तुझ्या आयुधांसह तू ये आणि मग एकदंतम चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदंच वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्. असा भगवंत सजला जातो. आता आमच्याकडे पण भावानीच भक्ती केली जाते, पण आमचा भाव जरा वेगळा आहे. आम्ही खातो तो भाव आम्हाला माहितीये, नाही का? बाजार भाव आम्हाला माहितीये, अहम भाव आम्हाला माहितीये, द्वैत भाव आम्हाला माहितीये. आम्ही देवाचे नाहीच, पण योग्यांना संतांना जो भाव जमला तो सोहम भाव होता, तो अद्वैताचा भाव होता. आणि खऱ्या भक्ताला जो जमतो तो प्रेम भाव जमतो. विठ्ठल आमचा भाव जर खरंच दृढ असताना तर गणपती मंडळामध्ये, मला माफ करा, तरुण मंडळी गणपती बसवतात, छान प्रतिष्ठापना होते, देखावा सुंदर असतो. पण दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या काही मंडळामध्ये पडद्याच्या मागं पत्त्याचे डाव रंगतात. त्याचं काय करायचं? आपण भक्ती करतो ना, मग भक्तीमध्ये विडंबन नको. भक्तीचं बोलणारी मंडळी बोलत नाही. चमचा लिंबू पाहिजे कशाला गणपतीमध्ये? त्यापेक्षा लाठीकाठी शिकवा. चमचा लिंबूनी असा आमच्या पोरांना काय पराक्रम जमणार आहे? रक्त बघितलं की चक्कर येते पोरांना. आमच्या सगळ्या देवतांनी हातामध्ये शस्त्र धरली आहेत. आता गणेश जयंतीचा उत्सव आहे, 1 तारखेला माघी गणेश जयंती आहे. या वर्षीचा भगवंताचा, म्हणजे दरवर्षी जी आपली माघी गणेश जयंतीचा पर्वकाळ येतो त्या दिवशी भगवंत महोत्कट विनायक या नावाने अवतार घेतात. देवांतक आणि नरांतक नावाचे 2 राक्षस, त्या राक्षसांचा नाश करण्याकरता भगवंतांनी हा अवतार घेतलेला आहे. मग काय केलं? हातामध्ये शस्त्र आहे, पाश आणि अंकुश. शस्त्रधारी आहे देव आमचा. म्हणून आता भाव पाहिजे, रामाचा प्रभाव पाहिजे आमच्यावरती, रामांच्या विषयी भाव पाहिजे, कृष्ण चारित्र्याचा प्रभाव आमच्यावर पाहिजे, कामनेचा विकारांचा अभाव पाहिजे, भगवंताच्या विषयी प्रेमभाव पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल ना, तेव्हा आमची भक्ती फलद्रूप होईल. नामदेव महाराजांचा भाव होता, माझा पांडुरंग नुसता नाही, त्यामध्ये पांडुरंग चैतन्य रूपाने वास करतो त्या पाषाणामध्ये. म्हणून तर आईने दिलेलं नैवेद्याचं ताट घेऊन दुडू धावत राऊळात येतात. पांडुरंगा जेव की रे बाबा, जेव की रे बाबा. जेवतच नाही देव. बराच वेळ झाला, किती तरी गयावया कराव्या, पांडुरंगा जेव की रे. रोज माझे वडील येतात, रोज तुला नैवेद्य अर्पण करतात. आज मी एवढूसा पोर आलोय म्हणून काही नखरे करतो काय रे? जेव की रे देवा, देवा जेव की रे. किती किती तळमळीने प्रार्थना करावी भगवंतींची. 5 वर्षाचं लेकरू होतं, 5 वर्षाचं. पण देवा आता जर जेवला नाहीस ना तर चुलीतलं लाकूड आणि जळक. आई आपल्याला करते ते सगळं चाललं होतं नामदेव महाराजांचं. देवा जेव की रे बाबा, बरा बोलानी जेव बरं. मला भूक लागली रे, सकाळी लवकर उठलोय पहाटे, आणि तू जेवला नाही तर माझ्या पोटात कावळे ओरडतायत. देवा मी बघ तरी केवढूसा मुलगा आहे. देव जेवायला तयार नाही, देव जेवायला तयार नाही. एवढ्याशा अर्जवानी पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं. 5 वर्षाच्या लेकरांनी अलौकिक सिद्धी मिळवली 5व्या वर्षी. आणि नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा परमात्म्या, आता जर जेवला नाहीस ना तर इथं या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले. आणि पायरीवर डोकं आपटणार एवढ्यात डोक्याला लागलं नाही, डोक्याखाली मऊसर हात लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या, दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणाले, देवा मी काही वेडा नाही, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास कर. आता चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं देवाला, माझ्या ताट लावलं. आणि जेव्हा सगळं ताट रिकामं करून येतात घरी, तेव्हा गोणाई माता अशी ओट्यावर उभी होती. कारट्या, नाम्या एवढा वेळ लावलास? सगळं संपवलं तिथं राऊळामध्ये बसून. भूक लागली करतोस, एवढा धीर नाही धरवला? नामदेव महाराज सांगतात, आई मी नाही संपवलं. मग कोणी संपवलं? अगं ज्याच्यासाठी दिलं होतंस त्यांनी संपवलं. नैवेद्य हातीचा
भगवंतांनी नामदेव महाराजांकडून प्रसादाचं सेवन केलं. कधी आपल्यापैकी असं कोणी आहे की आपल्याकडून देव जेवलाय, जेवेल भविष्यात, असं काही नाही हो. आपण नाही रडत, आपण इतक्या तितिक्षेने देवाची वाटही पाहत नाही पाहत. संतांची अवस्था अशा स्थितीला जातात ना, मग अद्वैत भावाचा साक्षात्कार मिळतो की मी आणि देव वेगळे नाहीतच. जाऊ दे दूरी, स्वरूपानंद नावाचे एक संत आहेत पावसते, त्यांचा अभंग आहे, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता. मी पण संपलं पाहिजे, तू पण संपला पाहिजे, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. इतका ऐक्य भाव आणि अद्वैताचा खरा साक्षात्कार झाला. म्हणून तर देवासाठी डोळ्यात पाणी येत होतं, म्हणून तर देवाशिवाय करमत नव्हतं. इतकी व्याकुळता होती, इतका वियोग होता. गोपींचं तेच झालं ना, अखंड अखंड रडायच्या भगवंताच्या विरहानी, अखंड व्याकुळ असायच्या. अक्रूर न्यायला आले होते भगवंतांना. त्यावेळी गोपी विचारतात, कशासाठी आलायस, कशासाठी आलास. गवळणी म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे गे मजला. अक्रूर उभा असे अंगणी, बाई गे साजणी या नंदाचे अंगणी. मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, रथी चढले वनमाळी, अकांत गोकुळी. अकांत केला सगळे गवळणी, अशा गडबडा लोळायला लागले ना रथासमोर. नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाचे. रडतो का हो देवासाठी आम्ही नाही रडत. आम्ही प्रपंचासाठी रडतो, नैवेद्य दाखवतो, पाणी फिरवतो, लगेच काढून घेतो. खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्यांनी, काय करायचं. आणि खरं सांगू, तो आपला नैवेद्य खात नाही याच्यातच तो आपली आब राखू नये. आणि त्यांनी जर एकदा खायला सुरुवात केलं ना, काही शिल्लक राहणार नाही. अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तू क्या कराने, किती रक्षिसी मग तो कुराने.